प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा बघा मित्रांनो. हे जे समीकरण आहे, दोन इक्वेशन आहे बेटा, दोन चलाकी रेषीय समीकरण आहे. या पहिल्या समीकरणाला तुम्ही 5x + 3y = 9 याला इक्वेशन नंबर 1 द्या. हे जसं तसं इक्वेशन नंबर 2 2x - 3y = 12 इक्वेशन नंबर 2. आणि या इक्वेशन्स मध्ये जर समजा आपल्यापाशी दोन मॅटर आहेत याच्यामध्ये, जर समजा आपल्याला जर सेम जर साइन जर असतील, प्लस प्लस जर असतील तर आपल्याला वजाबाकी करावं लागेल. जर डिफरन्स जर साइन असतील तर आपल्याला करावं लागेल त्याची ऍडिशन. तर आपण याची ऍडिशन करू डायरेक्ट. ऍडिशन करताना प्लस मायनस फक्त बघायचं की हे जे वायचं जे सहगुणक आहे ते समान आहे का बघायचं. जर नसेल तर करायचं सहगुणक समान. आणखी आता याची आपण ऍडिशन करायला प्लस मायनस काय व्हायला कॅन्सल. 5 आणि 2 किती झाले तर 7x = 9 and 12 किती झाले तर 21 आणि x ला x 21 ला 21 into 7 3 जा x = 3 आणि x ची ही जी व्हॅल्यू जी आहे इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करून आपल्याला व्हॅल्यू काढायची y ची. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये त्याची व्हॅल्यू ठेवून टाकू. 5x + 3y = 9. 5 ला 5 into 3 + 3y = 9. 5 3 जा किती येते 15 + 3y = 9. 3y ला 3y 9 प्लस तिकडे जाऊन राईटला मायनस = 3y ला 3y 15 - 9 6 y ला y 6/3 2. मिस लास्ट ऑप्शन आहे आपल्यापाशी आलेला आहे जे पुट आलेले आहे जे आलेले आहे 3 and 2 3, 2. ओके, थँक्यू.